आया नमस्ते, मी सुमय्या निवडे. मी जयसिंगपुरातून आहे. मी या काकांना संपूर्ण स्वास्थ्य आणि नारळ ऑइल हे दिले होते. त्यांना काय फरक पडलो या आपण हे त्यांच्याकडूनच ऐकूया. काका, तुमचं नाव काय आहे? इस्माईल हवलदार. हां. आणि तुम्हाला हे ज्यूस घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता? गुडघा सळसळ करत होता. हां. सळसळ केल्यानंतर हे एक औषध घेतल्यानंतर फरक पडला. हां. अगोदर काय काय त्रास होत होता तुम्हाला? अगोदर असं उठून बसायला येत नव्हतं, उठून बसायला चाला येत नव्हतं, गांडीनं सरकत होतो. मग असं दिसायला जरूर उभा राहायचं. म्हणून मग नंतर मग ते तुम्ही आल्यानंतर हे औषध घेतल्यापासून फरक पडले थोडा. डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं ते? डॉक्टर म्हणतात 2-3 दिवसांत तुम्हाला चाला येते म्हणून एवढं सांगितलं होतं गोळ्या दिवसात. आणि तुम्ही बाहेर दुसऱ्या डॉक्टरांना दाखवले होते तेव्हा ते डॉक्टर काय म्हणाले होते? ते डॉक्टर ऑपरेशन करून घ्या. मी ऑपरेशन करून घेत नाही म्हटलो. किती खर्च सांगितलं ते ऑपरेशनला? 1,20,000. आता तुम्हाला भरपूर फरक पडला हे ज्यूस घेतल्यापासून? फरक पडले, 50% फरक पडले. ही आता कितवी बाटली चालू आहे तुमची? हे दुसरी बाटली चालू आहे. हां. आता तुम्ही या ज्यूसमुळे समाधानी आहात? आम्हाला आता आरामशीर समाधान, झोप लागते, त्रास नाही होत. आई ते मी सांगतो का, झोप तीन लागते? आता झोप लागते. आणि आधी झोप लागत होतं, असं इकडे असं गेलं दुखायचं, असं गेलं उठून बसला. आता तुम्ही तुमचं चालत जाऊ शकताय? चालतं एवढं फिरफित नाही, जवळ एवढं दूर नाही जात. हां. आई ते सांगतो. अजून तुमचं एकट्याला फिरायला येते ना? येते. आधी येत नव्हते, एकट्याला येत नव्हतं. हात धरून रिक्षामध्ये गावत होते. रिक्षाकडे जाऊन दवाखान्यात हात धरून घेऊन जातो. असं माझी परिस्थिती होती. आणि चांगलं झालं औषध घेतल्यापासून. तुम्ही या औषधाबद्दल दुसऱ्यांना काय सांगू इच्छिता? मी चांगलं आहे, औषध घ्या म्हणून मी सांगणार. ह्या औषध चांगलं आहे, तुमचं चांगलं होईल. आणि दवाखान्याला पैसे घालू नका. त्यांनी काय पैसे काढायसाठी नीट होतेच म्हणतात. कारण गुडघा बाद होतोय, म्हणताना नको म्हणायचं ऑपरेशनचं. हे दिशा औषधवरनं नीट होते. 2-3 बाटल्या घ्यायला पाहिजे तर फरक पडणार. आता तुम्ही चालू शकताय ना? पाय चालून दाखवा बरं. आम्ही पिक्चर भी कशा ना अंदर तक जाऊ दे. काठी न घेता बिना आधारचं सारा लागला आजोबा. हे पहिला तुम्हाला एवढं पण चालायला येत नव्हतं? खुळा आहे तुम्ही. मी काय सांगायला चाला येतो तर काय असं आपण विचार धरून मी संडास जात होतो. आणि पोरगेला घेऊन ते गोष्टी जायला खाली उतरायला तर ते का हात धरून हळू न्यायचं रिक्षापर्यंत. ते उचलून असं आत बसणार. आता व्यवस्थित आहे? व्यवस्थित आहे. त्याला आता व्यवस्थित आहे. आभार कशाला बोलून मला. मी हे संपूर्ण स्वस्त ज्यूस तुम्ही वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात? समाधान झालं माझं. समाधान झालं. ओके. तुम्हाला हे कोण दिलं? निवडे निवडे मॅडमने दिलं. धन्यवाद. त्यांच्याबद्दल काय सांगाल? धन्यवाद सांगणार. ओके, धन्यवाद तुमचं पण.